नमस्कार मित्रांनो, माझ्या पतसंस्था कशी सुरू करायची या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कृपया तुम्हाला जर पतसंस्था सुरू करायची असेल आणि खरोखरच जर व्यवस्थितरित्या मार्गदर्शन हवं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायची संधी मिळून घ्या. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण सुरू करणार आहोत पतसंस्था सुरू कशी करायची. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जर पतसंस्था सुरू करायची असेल, तालुका, जिल्हा तसेच ग्रामीण अशा प्रकारची यामधील कोणतीही जर पतसंस्था सुरू करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. मी तुम्हाला थोडीशी रूपरेषा सांगितली होती, परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे की जिल्हास्तरीय पतसंस्था कशी सुरू करायची, कोणत्या जिल्ह्याकरिता किती भांडवल लागेल, कोणत्या जिल्ह्याकरता किती सभासद लागतील, हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या विस्तृतपणे माहिती देईल. तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा व माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा. तर मित्रांनो, चला तर मग आता आपण पाहूया जिल्हास्तरीय पतसंस्था कशी सुरू करायची. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जो एक सहकार आयुक्त निबंधक कार्यालयाने एक नवीन परिपत्रक काढलेले आहे. ते आहे 3 फेब्रुवारी 2014 रोजीचे. 3 फेब्रुवारी 2014च्या अगोदर पतसंस्था रजिस्टर होत नव्हत्या, परंतु या नवीन परिपत्रकानुसार नवीन पतपेढी, नवीन पतसंस्था ह्या नोंदणी करता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा पतसंस्था, नवीन पतसंस्था रजिस्टर झाल्या आहेत. तर आता आपण लक्षात घेऊया, जिल्ह्याकरिता पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागते. थोडक्यात रूपरेषा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलीच आहे की पतसंस्था रजिस्टर करण्याकरता काय काय करावं लागते. परंतु आता महत्वाचा मुद्दा आहे की जिल्ह्यासाठी पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर आपल्याला किती भाग भांडवल लागेल व किती सभासद लागेल. तर मी सुरुवात अगोदर तुम्हाला सांगणार आहे, बृहन्मुंबई व नवी मुंबई, लक्षात घ्या, बृहन्मुंबई व नवी मुंबई या शहरांमध्ये जर तुम्हाला पतसंस्था सुरू करायची असेल तर महानगरपालिका जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला जर पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर तुम्हाला प्राथमिक सभासद संख्या तुम्हाला किती लागेल. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या, एवढी सभासद संख्या तुम्ही जर गोळा केली नाही तर तुमची पतसंस्था रजिस्टर होणे शक्य नाही किंवा तुमची पतसंस्था रजिस्टर होणारच नाही. त्यामुळे जर तुम्हाला शाश्वती असेल की आपल्याच्याने एवढी सभासद संख्या गोळा होईल तरच तुम्ही पतसंस्था नोंदणी करिता हाती घ्या, अन्यथा तुम्हाला अवघड जाईल. तर तुम्ही लक्षात घ्या, मुंबई, मुंबई, नवी मुंबई, नवी मुंबई व बृहन्मुंबई या जिल्ह्यांकरता
मुंबई, बृहन्मुंबई तसेच नवी मुंबई या 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय पतसंस्था जर तुम्हाला रजिस्टर करायची असेल तर त्याला प्राथमिक सभासद संख्या ही 4000 प्राथमिक सभासद संख्या ही तुम्हाला 4000 गोळा करावी लागेल. 4000 सभासद तुम्हाला गोळा करावे लागतील. आता हे सभासद गोळा कसे करायचे तर तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे की तुम्हाला 11 संचालकांची बॉडी तयार करायची आहे. त्या 11 लोकांना प्रति संचालक तुम्हाला काही प्रमाणात टार्गेट द्यायचे आहे आणि त्यांच्या जवळून तुम्हाला संपूर्ण सभासद गोळा करून घ्यायचे आहेत. तर आता लक्षात घ्या, या सभासदाची आता ही 4000 सभासद आहेत, याची प्रति सभासद भाग किंमत ही जिल्हा असो, तालुका असो की ग्रामीण असो, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला किंवा तालुक्यामध्ये किंवा प्रभागामध्ये जर तुम्हाला पतसंस्था सुरू करायची असेल तर तुम्हाला 4000 जिल्ह्याकरता 4000 सभासद, जिल्ह्यामध्ये 4000 सभासद तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि प्रति भाग सभासद किंमत ही तुम्ही 100 रुपये प्रति भाग सभासद तुम्ही 100 रुपये प्रत्येक सभासदाकडून गोळा करू शकता. म्हणजे प्रति सभासद तुम्हाला कमीत कमी 100 रुपये घ्यायचेच आहेत, घ्यावेच लागतील. प्लस लक्षात घ्या, 100 रुपये प्लस तुम्हाला प्रवेश फी तुम्हाला 100 रुपये घ्यावीच लागेल. 100 रुपये प्रवेश फी आणि 100 रुपये भाग भांडवल म्हणजे सभासद फी. कमीत कमी सांगत आहे मी तुम्हाला. 100 रुपयाच्या पटीमध्ये तुम्ही कितीही घेऊ शकता. 200 रुपयाचा भाग घेऊ शकता, प्लस तुम्हाला प्रवेश फी 100 घ्यावी लागेल, असे 300 घ्यावे लागतील. तुम्ही 400 रुपये घेऊ शकता, 500 रुपये घेऊ शकता. 500 रुपये जर प्रति सभासदाकडून तुम्ही घेतले तर त्याला तुम्हाला 100 रुपये प्रवेश फी घ्यावीच लागेल. 1000 रुपये प्रति सभासदाकडून घेतले तर तुम्हाला 100 रुपये सभासद फी प्रवेश फी घ्यावीच लागेल. प्रवेश फी घेणे तुम्हाला अनिवार्य आहे. 4000 सभासदांमागे तुम्हाला 4 लाख रुपये प्रवेश फी गोळा व्हायलाच हवी. हे तुमचं जे आहे, हे 4 लाख रुपये जे राहतील हे तुमचं शुद्ध नफा राहील, हा नफा राहील. त्यामुळे तुम्हाला तुमची पतसंस्था रजिस्टर करण्याकरता जो खर्च येणार आहे तो या नफ्यामधून, या 4 लाख रुपयामधून तुम्ही तुमचा खर्च काढू शकता. म्हणजे जवळपास तुम्हाला 4 लाख रुपये जरी खर्च लागला तरी तुमची पतसंस्था रजिस्टर तुमच्या संस्थेच्या खर्चाने होईल. तुमच्या जवळचा 1 रुपया संस्थेमध्ये जाणार नाही. एवढा खर्च पतसंस्था रजिस्टर करण्याकरता येतच नाही, परंतु तुम्हाला एवढी सभासदांकडून प्रवेश फी गोळा करावीच लागेल. आता लक्षात आलं. मुंबई, नवी मुंबई, बृहन्मुंबई जिल्ह्याकरता जर तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर प्राथमिक सभासद संख्या ही 4000 लागेल. तसेच तुम्हाला आता या 4000 सभासदांकडून तुम्हाला प्रति सभासद भाग किंमत, लक्षात आलं तुम्हाला, प्रति भाग तुम्हाला 100 रुपये. एक भाग हा 100 रुपयाचा असेल. तुम्हाला जर सभासदांना 10 भाग शेअर विक्री करायचे असतील तर तुम्ही त्यांच्याकडून 1000 प्लस प्रवेश फी 100 रुपये घ्या. जर तुम्हाला सभासदांकडून 5 लाख रुपये भाग भांडवल घ्यायचे असेल तरी तुम्हाला प्रवेश फी हे 100 रुपये घ्यावी लागेल. प्रवेश फी तुम्ही फक्त 100 रुपये घेऊ शकता. म्हणजे आता लक्षात आलं, प्राथमिक सभासद संख्या ही 4000 लागेल. प्रति सभासद तुम्हाला 100 रुपये घ्यायचे आहेत. जर तुम्ही 100 रुपये प्रति भाग घेतला तर 4 लाख तुमच्याकडे भांडवल जमा होईल, प्लस 4 लाख रुपये तुमच्याकडे प्रॉफिट जमा होईल. पण 4 लाख रुपयामध्ये तुमचे होईल का? 4 लाख रुपये भाग भांडवल जमा झाले तर तुमची जिल्ह्याची पतसंस्था रजिस्टर होईल का? नाही, अजिबात नाही. पतसंस्था रजिस्टर करण्याकरता तेही जिल्हा कार्यक्षेत्र मुंबई, बृहन्मुंबई, नवी मुंबईमध्ये जर तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करायची असेल
तर 4,000 जर सभासद लागतील व 75 लाख रुपये भाग भांडवल लागेल. 75 लाख रुपये तुम्हाला भाग भांडवल लागेल. भाग भांडवल लागेल तुम्हाला 75 लाख रुपये तुम्हाला भाग भांडवल लागेल. 75 लाख रुपये तुम्हाला भाग भांडवल गोळा करायचेच आहे. ते तुम्ही स्वतःजवळून क्रिएट करा किंवा तुम्ही सभासदांकडून गोळा करा. आता जर तुम्हाला सभासदांकडून जर भाग भांडवल गोळा करायचे असेल तर तुम्हाला जवळपास त्या प्रति सभासदाकडून प्रति सभासद मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रति सभासद जवळपास 1875 रुपये रक्कम घ्यायची आहे. 1875 रुपये प्रति सभासदाकडून तुम्हाला 1875 रुपये रक्कम घ्यावयाची आहे. आता प्रति सभासदाकडून तुम्ही 1875 रक्कम घेऊ शकणार नाही. एवढी रक्कम कोणी द्यायला तयार होईल, कोणी द्यायला तयार होणार नाही. त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, मग यामध्ये तुम्ही 1,000 रुपये घेऊ शकता किंवा 2,000 रुपये पण घेऊ शकता. 1,000 रुपये घेऊ शकता किंवा 2,000 रुपये घेऊ शकता. प्रति सभासद 1,000 रुपये किंवा प्रति सभासद तुम्ही 2,000 रुपये रक्कम सभासदाकडून गोळा करू शकता. पण तुम्हाला यामध्ये प्लस 100 रुपये प्रवेश फी घ्यावीच लागेल. 1,000 रुपये प्लस 100 रुपये असे 1,100 रुपये तुम्हाला प्रति सभासदाकडून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ जवळपास 40-41 लाख रुपये जमा होतील. तेवढ्यात तुमचं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला वरील रक्कम ही तुमच्या जवळील टाकावी लागेल. त्यामुळे जिल्हा स्तरीय पतसंस्था रजिस्टर करण्याकरता तुम्हाला 4,000 सभासद व 75 लाख रुपये भाग भांडवल ठेवणे आवश्यक राहील. आता याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही जर कॅपेबल असाल तर तुम्ही तुमच्या नावावर प्रति सभासद प्रति संचालक 5 लाख रुपये तुमच्या नावावर तुम्ही ठेवू शकता. आता बहुतांश लोकांचे प्रश्न असतात की आम्ही आमच्या नावावर एवढी रक्कम ठेवल्यास ती आम्हाला वापरता येईल का? नाही, तुम्हाला ती वैयक्तिक वापरता येणार नाही. ती तुमच्या नावावर राहील. त्यावर तुम्ही दरवर्षी डिव्हिडंड स्वरूपात नफा तुम्ही मिळवू शकाल. तुमच्या शेअर रकमेवर तुमच्या प्रॉफिटमधून जेवढा कॅपेबल होईल तेवढा शुद्ध नफा तुम्ही त्याचे नफ्याची वाटणी करून तुम्ही भाग भांडवलावर तुम्ही नफा घेऊ शकाल. आता तुम्ही लक्षात घ्या, मुंबई करता तुम्हाला 4,000 सभासद घ्यायचे आहेत आणि 75 लाख रुपये भाग भांडवल घ्यायचे आहे. 75 लाख रुपये भाग भांडवल घ्यायचे आहे. मग आता इथं लक्षात द्या, आता तुम्हाला काय वाटतं की प्रति 5 लाख रुपये प्रत्येक व्यक्तीच्या नावावर जर टाकले तर 5 लाख गुणिले 11 बरोबर 55 लाख रुपये तुमच्या 11 लोकांचे गोळा होतील. 55 लाख रुपये तुमच्या 11 लोकांचे गोळा होतील आणि सभासदांकडून घेतलेली रक्कम ते मग तुम्हाला जेवढी जास्त होईल तेवढी तुम्ही घेऊ शकाल. परंतु तुम्हाला रक्कम पाहिजे 75 लाख रुपये प्लस 4 लाख रुपये प्रवेश फी. 75 लाख आणि 4 लाख 79 लाख रुपये तुमच्या जवळ गोळा होणे आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रति सभासद जर तुम्ही प्रति तुमचे 11 संचालक आहेत, प्रति 11 संचालक जर तुम्ही प्रति 5 लाख रुपये जर संस्थेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 55 लाख रुपये तुमच्या जवळ गोळा होतील. आणि आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचे, आता बहुतेकांचे प्रश्न असतात, हे 5 लाख रुपये आम्हाला मिळतील का? हे 5 लाख रुपये तुम्ही तुमच्याकरता वापर करू शकणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही संचालक आहात
किंवा जोपर्यंत तुम्ही संचालकत्वाचा राजीनामा देऊन सभासदत्वाचाच राजीनामा देत नाही तोपर्यंत ही रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही. त्याकरता तुम्ही ती जी रक्कम आहे ही जी तुमची रक्कम जी तुमच्याजवळ जमा होईल या रकमेचा वापर तुम्ही कसं कराल हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी तुमची जे भागभांडवलाची जी एकूण रक्कम 75 लाख रुपये रक्कम ही जी तुमची जमा होईल ही बॅलन्स शीटला लायबिलिटी ऍसेट्स आणि ऍसेट ह्या दोन बाजू आहे. लायबिलिटी आणि ऍसेट या दोन बाजूवरच तुमचा सर्व खेळ चालतो. आता ही जी भाग भांडवलाची रक्कम आहे ही तुमची भाग भांडवलाची रक्कम जी आहे ही लायबिलिटीला शेअर कॅपिटल म्हणून तुमची 75 लाख रुपये तुमच्या संस्थेजवळ ही रक्कम जमा राहील. तुमच्या संस्थेला बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला ही रक्कम तुम्ही जमा ठेवू शकता. लायबिलिटीला जमा तर राहिलीच, लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल या हेडमध्ये ही रक्कम तर जमा राहिली, परंतु ती त्या हेडच्या अंडर तुमच्या नावावर जमा राहील. शेअर खाते क्रमांक 1 मध्ये तुमच्या नावावर तुमची 5 लाख रुपये रक्कम तुमची जमा राहील. जर एका सभासदाने जर त्याला 100 रुपये तुम्हाला दिले तर ते जे 100 रुपये आहेत हे भाग भांडवलामध्ये तुमच्या जमा होतील त्या व्यक्तीच्या नावाने. झालं. भाग भांडवलात जे प्रवेश फी आहे मी त्याचं तुम्हाला नंतर सांगेल ती प्रवेश फी कुठे जाते. तर तुम्ही लक्षात घ्या, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल ही 75 लाख रुपये तुमची रक्कम जमा होईल. आता तुमची 75 लाख रुपये रक्कम गोळा झाली, 4 लाख रुपये प्रवेश फीची रक्कम गोळा झाली. याच्यानंतर तुम्हाला आता पतसंस्थेकरता तुम्ही नोंदणी करता, तुम्ही जिल्हास्तरीय पतसंस्था नोंदणी करता तुम्ही प्रस्ताव दाखल करू शकाल. जेव्हा तुमची 75 लाख रक्कम गोळा होऊन मी अगोदर सांगितल्या व्हिडिओमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये जेव्हा तुमची ही रक्कम गोळा होईल तेव्हाच तुम्ही नोंदणीचा प्रस्ताव दाखल करू शकता. आता नोंदणीचा प्रस्ताव दाखल करायच्या वेळेस 75 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा राहतील. आता लायबिलिटी साईडला 75 लाख रुपये तुमच्या संस्थेमध्ये जमा आहेत. तुमच्या लायबिलिटी साईडला तुमच्या संस्थेमध्ये 75 लाख रुपये जमा झाले आणि ते तुम्ही एडीसीसी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जिल्हा बँकेमध्ये जमा केले. ऍसेट साईडला तुमचे जिल्हा बँक तिच्या खात्यामध्ये हे 75 लाख रुपये तुमच्या जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये तुमचे जमा राहतील. जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये तुमचे 75 लाख रुपये जमा राहतील. आता लक्षात घ्या, 75 लाख रुपये तुमच्या जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले. तुमची जिल्हा बँकेमध्ये तुमची रक्कम जमा आहे. तुम्ही संस्था नोंदणी करता प्रस्ताव दिलेला आहे. प्रस्ताव दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला नोंदणी तुमच्या संस्थेची झाली आहे. नोंदणी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आता काय करायचं, तुम्हाला संस्था सुरू करायची आहे. संस्थेसाठी जागा भाड्याने घेतलेली आहे. तिथं फर्निचरचे काम सुरू करायचे आहे. तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायचे आहेत, तुम्हाला इतर सॉफ्टवेअर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनेट घ्यायचं आहे, इलेक्ट्रिक बिल समजा तुम्हाला पेड करण्यासाठी हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉकर्स घ्यायचे आहेत, चेअर्स घ्यायच्या आहेत. अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत ज्या संस्थेसाठी उपयुक्त राहतील, बॅटरी, इन्व्हर्टर, ह्या सर्व गोष्टी. आता या गोष्टी करता तुम्हाला वेगळी रक्कम खर्च करायची गरज पडणार नाही. तुम्हाला कुठूनही वेगळी रक्कम आणायची गरज पडणार नाही. ही जी 75 लाख रुपये रक्कम तुमच्या जिल्हा बँकेमध्ये जमा आहे, या जिल्हा बँकेच्या खात्यामधून तुम्ही प्रत्येकी चेकद्वारे ही रक्कम काढून तुमच्या संस्थेकरिता फर्निचर, तुमच्या संस्थेकरता लॉकर, तुमच्या संस्थेकरता चेअर, तुमच्या संस्थेकरता कॉम्प्युटर परचेस करू शकता. फक्त त्याचे तुम्हाला त्याचे बिल्स जे येतील, त्याचे जे इनवॉइस राहतील ते तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत. तर आता ते कसं जाईल, आता त्याची बॅलन्स शीटला प्रॉफिट कसं, म्हणजे भरपूर लोकांनी मला प्रश्न येतात, मी त्याचं तुम्हाला एक उत्तर सांगत आहे
की आम्ही आता 75 लाख रुपये भाग भांडवल गोळा केलं, मग आम्ही संस्था सुरू करण्यासाठी जे फर्निचर लागेल, कम्प्युटर लागतील, हे आम्हाला वेगळा खर्च करावा लागेल का? नाही, अजिबात मी तुम्हाला वेगळा खर्च करायची गरज नाही. या 75 लाख रुपयामधून तुम्ही तो खर्च करू शकता. डेस्कटॉप हे तुमच्या संस्थेची जी आहे ही संपत्ती राहील. यामध्ये तुम्ही कम्प्युटर विकत घेतले, कम्प्युटर 50,000, हे 50,000 रुपये चेक डेबिट होईल जिल्हा बँकेच्या नावाने आणि जाईल डेस्कटॉकला. डेस्कटॉकला गेल्यानंतर याच्या रकमेमधून तुमचे 50,000 कमी होतील आणि डेस्कटॉकला ते 50,000 तुमचे प्लस होतील. म्हणजे खालचं जे व्यवस्थित बॅलन्स आहे ते 75 लाख रुपीज व इकडचं 75 लाख रुपीज तुमची बॅलन्स शीट हे आहे. तुमची बॅलन्स शीट व्यवस्थित राहील, कारण तुम्ही जेवढा खर्च केला आहे तेवढ्याच रुपयाची ऍसेट्स तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये विकत घेतलेली आहे, परचेस केलेली आहे. यामधून जी रक्कम उरेल त्या रक्कमचा तुम्ही कर्ज वाटपासाठी सुद्धा वापर करू शकता. परंतु तुम्हाला ठेवी घ्यायच्या आहेत, लोकांकडून ठेवी घ्यायच्या आहेत, ठेवी स्वीकारायच्या आहेत आणि ठेवीवर तुम्ही तुमचा कर्ज वाटप करू शकता. आता याच्यानंतरचे जे आहे ठेवी कसे स्वीकारायच्या, कर्ज वाटप कसा करायचा, हे मी तुम्हाला पुढील नंतर काही व्हिडिओमध्ये सांगेलच. परंतु हे सांगण्याचा उद्देश आहे की खूप जणांच्या अडचणी येतात की आम्हाला किती भांडवल गोळा करायचे, किती सभासद गोळा करायचे आणि त्या आलेल्या भांडवलाच्या रक्कमचे काय करायचे, किंवा त्या भांडवलाची रक्कम आल्यानंतर आम्हाला व्यतिरिक्त काही खर्च करावा लागेल का, याकरता मी हे तुम्हाला एवढी इत्थंभूत माहिती दिलेली आहे. आता यानंतर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जिल्हास्तरीय पतसंस्था रजिस्टर करण्याकरता जिल्हास्तरीय मुंबई, नवी मुंबई, बृहन्मुंबई या 3 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय पतसंस्था रजिस्टर करण्याकरता तुम्हाला 4,000 सभासद आणि 75 लाख रुपये भाग भांडवल लागेलच. आता हे तुमचं भांडवल जमा झालं आहे, भांडवल जमा झालेले आहे, सभासद गोळा झालेले आहेत. आता तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करण्यास कोणत्याही प्रकारची काहीच हरकत नाही. प्रस्ताव दाखल करायचा. प्रस्ताव दाखल केल्यानंतर तुम्हाला तुमचे नोंदणी प्रमाणपत्र लवकरच मिळून जाईल. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या संस्थेच्या उभारणी करता सुरुवात करू शकता. फर्निचरला सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर कम्प्युटर, त्याच्यानंतर बाकी इतरत्र जे संस्थेसाठी आवश्यक लागणारे सामान आहे, मी तुम्हाला डेस्कटॉपची यादी पण देईल. तुम्हाला काय काय लागेल, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला संस्था उभारणी करता लागतील, त्याच्यानंतर कोणते व्हाउचर्स लागतील, कोणते कर्जाचे सेट लागतील, जे काही तुम्हाला सर्व माहिती असेल मी सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला देत राहील. तुम्ही माझे असेच व्हिडिओ पाहत राहा. जिल्हा बँक, आता मी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो मुंबई, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई फक्त या जिल्ह्यांकरिताच आहे. या जिल्ह्याकरता 4,000 सभासद लागतील. त्यानंतर 40 लाख रुपये, 75 लाख रुपये तुम्हाला भाग भांडवल लागेल. 11 संचालक लोक लागतील. त्याच्यानंतर त्या संचालकांचे तुम्हाला सर्वांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागेल. त्या सभासदांकडून प्रति संचालकाकडून तुम्ही 5 लाख रुपये भाग भांडवल घेऊ शकता. ते नाही घेतले नसेल तुमचे तेवढे कॅपेबल तरी चालेल, असं काही नाही आहे. एका व्यक्तीने 5 लाख रुपये जरी टाकले तरी चालतील. इथं ज्यांनी 5 लाख दिले त्यांच्याकडून तेवढे घ्यायचे, बाकी इतर सभासदांकडून गोळा करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमची संस्था लवकर सुरू होईल. तर मित्रांनो, बस आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. यानंतरचा व्हिडिओ हा इतर जिल्ह्यांकरता राहील. तरी सर्वांना माझा नमस्कार. माझ्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ एवढ्या वेळ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद.